नमस्कार. स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत कमळासन. त्यासाठी साधारण अर्धा मीटर वेल्वेट लागलं आहे. फोम दोरा, एक छोटासा कागद किंवा पुष्ठा फोल्ड करून घेतला आहे. आणि इथं साधारण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही माप टाकून घ्या. इथं मी साधारण 4 इंच उंचीची पाकळी कापते आहे. त्यामुळं खाली 2 इंच केले. इथं तुम्ही खाली 1 इंचही करू शकाल, पण मी थोड्याशा प्लेट घालते कमळाला, त्यामुळं मी 2 इंचाचं घेते. हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या साईजप्रमाणे कमी जास्त करायचं. याला शेपही आपल्याला हवा असा आपण द्यायचा. वेल्वेट घेतलं आहे. याच्याऐवजी तुम्ही सॅटिन किंवा कोणताही चकाकी असणारा ब्लाऊज पीस वापरू शकता. मी जे आत्ता करते आहे तिथं तुम्ही चॉकनं खुणा करून मग कट करून घ्या. पण एक मात्र सांगेन, घडीवर घडी असं ठेवून जेव्हा एकदम 4 एकदम 5 असं आपण ह्या पाकळ्या कट करायला जातो तेव्हा कापड खूप एक्स्ट्राचं लागतं. त्यामुळं जर तुम्हाला कापडाची बचत करायची असेल तर तुम्ही एक एक पाकळीच कापा. सेम त्याच साईजचं फोम कापून घेतलं आहे मी. आणि याला आपल्याला आता हा मधला जो सर्कल, कडेला जो सर्कल आहे ज्याच्यावर आपण पाकळ्या चिटकवणार आहोत तो कापून घ्यायचा. तोही आपण आपल्या आवडीनं कापून घ्यायचा. इथं मी साधारण 4 इंचाचं, म्हणजे मधला जो भाग आहे तो 8 इंचाचा असं सर्कल कापून घेते. 4 इंचावरती मध्य काढून, तुम्ही इथं बघा मी कशी करते. 4 धरलं जर आपण तर सगळीकडं 4 इंच असं करून, किंवा तुम्ही एखाद्या डिशच्या साह्यानं, छोट्याशा प्लेटच्या साह्यानं तुम्हाला हवं आहे त्या आकाराचं सर्कलही काढू शकाल. आत्ता ज्या साईजचं सर्कल बनवलं आहे त्यासाठी मी 4 म्हणजे 8, जो मधला गोलाचा भाग असतो तो 8 इंचाचा आहे. शिवून तो आपला सगळीकडं आपलं पाव इंच, अर्धा इंच जाऊन तो साधारण 7 इंचाचा तयार होईल. त्याच आकाराचं फोम कापून घेतलं आहे. हा मगाचा भाग मात्र मी वेल्वेटवर न काढता अस्तरावर काढला आहे. अस्तराचे सेम तसेच 2 पीस काढून घ्यायचे. इथं वेल्वेट वापरायचं नाही, कारण हे आपलं झाकलंच जातं. याच्यावरून पाकळ्याच येतात आपल्या. हे पूर्ण झाकलं जातं, त्यामुळं इथं कोणत्याही कलरचं कापड तुम्ही वापरलं तरी चालेल, पण शक्यतो मॅचिंगचं ब्लाऊज पीस घरातलं किंवा अस्तर घ्या. आता आपल्याला अस्तरचे जे 2 तुकडे आहेत ते एकावर एक ठेवून खाली फोम ठेवून साधारण टेपच्या 3 इंच असतो, अर्धा इंचाला थोडंसं कमी एवढं मार्जिन ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. कडेला मध्यभागी थोडंसं टिप मारायची, सोडायची. आता आपण ज्या पाकळ्या तयार केल्या आहेत त्या वेल्वेट सरळवर सरळ ठेवून पाव इंचाला 1 रेष जास्त, म्हणजेच साधारण 3 रेषा एवढं ठेवून आपण टिप मारून घेतली आहे. आणि आता फोम ठेवायचं, पण फोम कधी पण खालच्या साईडला ठेवायचं. फोम वर ठेवलं तर ते मशीनच्या सुईमुळं फाटतं. ही टीप लक्षात ठेवा, म्हणजे तुमचं खूप सुंदर कमळ तयार होईल. छटके मारून घ्यायचे. छटक्यामुळं पाकळीला जो आपण आकार दिला आहे तो येतो. मध्यभागचा छटका तर खूपच महत्त्वाचा असतो. आणि आता वेल्वेट धरायचं आणि ते उलटं करायचं. फोमची साईड आत घालवायची. अशाच आता सगळ्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. आता मी पाकळ्या बनवून झाल्यात. आता मी बनवते इकडं पाकळ्या थोड्याफार. तुम्हाला जर मला ऑर्डर द्यायची असेल तर देऊ शकाल. स्क्रीनवर माझा नंबर आहे, त्या नंबरवरती मला ऑर्डरही देऊ शकाल. आणि तुम्हाला जर हे कमळ विकायचं असेल तर त्याचे रेट हे तुम्ही तुमचं फिनिशिंग, तुम्हाला लागणारा माल, तुमच्या एरियात किती डिमांड आहे त्यानुसार ठरवू शकाल. हे कमळ मी 350 रुपयाला विकते. शिपिंग चार्जेस मी त्यामध्ये ॲड करते. यामध्ये छोटी साईज असेल तर ती 300ला मिळते.
या कमळाला मला साधारण 16 पाकळ्या लागलेल्या आहेत. पाकळ्या आता जोडायच्या आहेत. जोडताना साधारण 1 ते 1.5 इंच, 1 इंच, तुम्ही 1.5 इंच असं अंतर सोडून एक प्लेट घालून पाकळ्या जोडायच्या. पाकळ्या जोडताना आपण ही प्लेट घातली की आपल्याला जर पाकळ्या उभ्या करायच्या असतील तर त्याला बेल्ट लावायची गरज पडत नाही. आपोआप आपण जरासं थोडंसं त्याला वरच्या साईडला वळवलं की आपल्या पाकळ्या आपोआप वर होतात. म्हणून अशी प्लेट घालत घालत कडेनं अर्धा इंच मार्जिन सोडत सोडत ह्या पाकळ्या आपण सगळ्या जोडून घेऊयात. आता आपला एक लेयर तयार झालेला आहे. हे करताना सुईतला दोरा सारखा तुटतो कारण खूप जाड, एकतर वेल्वेट आहे, त्याच्यात आपण फोम घातलंय. आता मध्यभागी आपण पाकळ्या 2 पाकळ्यांच्या मध्ये अंतर सोडलेलं. आता त्याच्या मध्यभागी थोडंसं किंचित पुढं सरकून पहिली जी प्लेट होती आपली, जी पहिली कळी लावलेली, पाकळी लावलेली, त्याच्यापेक्षा थोडंसं किंचित पुढं सरकायचं, साधारण अर्धा इंच, पाव इंचानं. आणि मध्यभागी प्रत्येक 2 पाकळ्यांच्या मध्ये जी आपण जागा सोडलेली तिथं सगळ्या पाकळ्या जोडून झाल्या की डबल टिप सगळीकडून मारून घ्यायची. कुठं जर एखादी पाकळी नीट बसली नसेल तर चेक करायचं, पुढं मागं झाली नाही ना, व्यवस्थित सगळं दिसेल अशा पद्धतीनं करून घ्यायचं. आता हा मधला जो सर्कल आहे तो थोडा एक्स्ट्राचा मोजायचा. बघा तिकडं टीप आहे, पूर्ण झाकायचं आहे आपल्याला हे. त्या अंदाजानं आता हे 6 इंच माझं आलं आहे एक्स्ट्राचं. जास्त पण मोठं नाही धरायचं, तो भाग झाकला जाईल असं. तर 6 इंच आलं आहे. त्याच मापाची माझ्याकडं एक डिश झाकण आहे, एक डब्याचं. तुम्ही काही ह्या सर्कलप्रमाणे घेऊ शकता किंवा मघाशी मी जसा तुम्हाला सर्कल एक गोल राऊंड करून दाखवला त्या पद्धतीनंही तुम्ही करू शकता. आता हे 6 इंचाचं झालं आहे, पण आपलं शिवणकामामध्ये जाणार, त्याच्यामुळं मी कडेनं अर्धा इंच हे सगळीकडं एक्स्ट्राचं धरते आहे. चॉकनं खुणा करून अर्धा इंच सगळीकडं एक्स्ट्राचं धरते आहे. प्रॅक्टिस असल्यामुळं मी काही भाग हा खुणा न करता केला आहे, पण तुम्ही तुमच्या सवयीप्रमाणे जसं तुम्हाला सवय आहे तसं करून घ्या. सेम आता ह्याच आकाराचे आपल्याला 2 पीस काढून घ्यायचेत. ह्याच्यासाठी आपण आत्ता वेल्वेट एका साईडला वापरायचं, एका साईडला अस्तर आणि मध्यभागी फोम. हे डिझायनर कापड आहे, हे मला ॲक्च्युली वापरायचं होतं, पण कडेला थोडंसं डिझाईन कमी पडतं आहे, ते चांगलं दिसणार नाही म्हणून मी ते कॅन्सल केलं. आणि ज्या कापडाचं कमळ आहे त्याच कापडाचं वेल्वेटचं मेन फॅब्रिक मी घेतलं आहे. सर्कल काढून घ्यायचा आणि त्याच आकाराचा फोमचाही एक पीस कापून घ्यायचा. आता फोमचा पीस, वेल्वेट आणि मेन फॅब्रिक हे एकावर एक ठेवून घेतलं आहे. फोमचा पीस सगळ्यात खाली आहे, वेल्वेट त्याच्यावर आहे, सरळ बाजू वरच्या साईडला केली आहे आणि त्याच्यावरती अस्तरचा पीस ठेवला आहे. थोडंसं अंतर सोडून टीप मारलेली ना आपण, मग आता ते मधलं जे अंतर आहे ते चटके मारल्यावर तिथून आपल्याला हे सरळ करून घ्यायचं आहे.
सरळ करताना तो गोलाकार शेप अगदी परफेक्ट यायला पाहिजे, म्हणजे फिनिशिंग दिसतं. आणि त्याच फिनिशिंग सकट आपण कडेनं जे ओपन ठेवलेला पीस आहे तो टीप मारून अतिशय छान व्यवस्थितरित्या दाबत दाबत पॅक करून घेतला. इतकं मापात छान असं आपलं व्हायला पाहिजे, तरच आपल्याला त्याचे पाहिजे असे पैसे मिळतात. बऱ्याचशा बायका फोन नंबर दिल्यामुळं रेट विचारण्यासाठी फोन करतायत, चौकशी करतायत. पण मी तुम्हाला एकच गोष्ट सजेस्ट करीन, तुमचं फिनिशिंग, तुम्ही राहणारा एरिया, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुमच्या इथं ह्या गोष्टीला मागणी किती आहे, तुम्हाला कितपत जमतं आहे, त्याच्यामध्ये तुमचा खर्च किती आला आहे, ह्या गोष्टी विचारात घेऊन खरं तर तुम्ही तुमच्या ह्यानं शिलाई ठरवा. तुम्ही मला विचारता तुम्ही किती घेणार आहेत अशी चौकशी करता, पण घेत नाही असं करू नका. आम्ही भरपूर काम करत असतो, भरपूर ऑर्डर असतात, त्याच्यामध्ये तुमचे फोन रिसीव करण्यासाठी वेळ नसतो. हा जो नंबर दिला आहे तो ऑर्डर ज्यांना द्यायचा आहे त्यांच्यासाठी दिलेला आहे. त्यामुळं फक्त चौकशी करण्यासाठी फोन करू नका. मी तुम्हाला हेच सजेस्ट करीन, तुम्ही व्यवसाय करा, पण तुमचा एरिया, तुमचं फिनिशिंग, त्यासाठी येणारा खर्च, ह्या गोष्टी विचारात घ्या. आणि मगच 4 पैसे वाटल्यास तर तुम्ही कमी घ्या, पण तुम्हाला कस्टमर येईल, तुम्हाला 4 पैसे हक्काचे मिळतील असा व्यवसाय नक्की करा. कुणाला जर मला ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिला आहे त्याच्यावरती मला कॉन्टॅक्ट करून तुमची ऑर्डर नक्की बुक करा. वरून लेस लावलेली आहे, लेस लावताना मॅचिंग